पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. नवी मुंबई विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मिळणार विशेष मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान मोदींशी 1 तास चर्चा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा स्थगित. लँडिंगसाठी परवानगी नसल्यानं दौरा स्थगित. अतिवृष्टी नुकसानीचा पाहणी दौरा स्थगित. पीएम केअर फंडातून मदत करण्याचं उद्धव ठाकरेंचं आवाहन. माजी मुख्यमंत्र्यांनी कोविड काळात 600 कोटींचं काय केलं. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला. कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे होणार मदतीचं वाटप. पूरग्रस्त नागरिकांना रोख रक्कम आणि वास्तू रूपानं मिळणार मदत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती. मराठवाडा पुरात. धाराशिवचे जिल्हाधिकारी मात्र नाच कामात. शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीवर नाराजी. सरकारी लाडक्या बहिणींकडून वसुली. 8,000 सरकारी बहिणींनी लाटला फायदा. सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारलाच लावला 15 कोटींचा चुना. जिल्हा परिषदेमध्ये नव्यानंच आरक्षण. सर्वोच्च न्यायालयानं दिला निकाल. जुन्या पद्धतीचे आरक्षण ठेवण्याची याचिका फेटाळली. सनातन संस्था दहशतवादी संघटना नाही. सनातनवर बंदी घालण्यास उच्च न्यायालयाचा नकार. डायमंड गार्डन ते मेट्रो मंडाले मेट्रो लवकरच धावणार. 5 स्थानकांचा सुमारे 5.5 किलोमीटरचा मार्ग. सुरक्षा तपासणी आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सेवेत. पूर दौऱ्यावर शेतकऱ्याला झापणारे अजित पवार म्हणतात, मी काही चिडलो वगैरे नाही. बातम्या चुकीच्या लावल्या जातात. अजित पवारांचा उलटा न्याय. कैद्यांनी पोलिसांनाच केली मारहाण. कैद्यांना न्यायालयातून कारागृहामध्ये नेताना घडली घटना. कैद्यांविरोधात गुन्हा दाखल. बीएमसी अधिकाऱ्यांचं फेरीवाल्यांना संरक्षण. पदपथावरील कार अतिक्रमण हटवताना भेदभाव होत असल्याचा आरोप. समाज माध्यमातील व्हिडिओनं उघडलं पडलं पितळ. मुक्ताईनगरमध्ये डंपरची बाईकला धडक. पती पत्नी आणि मुलगा यांचा जागीच मृत्यू. अपघातामध्ये 8 वर्षांची मुलगी गंभीर जखमी. मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीचा शेतीला फटका. 13,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान. 19,000 शेतकरी संकटात. कापूस, सोयाबीन, भुईमुगासोबत फळबागांचं सुद्धा मोठं नुकसान. नांदेडला पुराचा वेढा. गोदावरीच्या बॅकवॉटरनं गावच्या गाव पाण्याखाली. पाण्याच्या विळख्यामध्ये आल्यानं नांदेडच्या पुराची ड्रोनची दृश्य समोर. पाकिस्तानचे पंतप्रधान 3 दिवसामध्ये दुसऱ्यांदा ट्रम्पला भेटले. बंद खोलीत बैठक. चर्चांना उधाण. लष्कर प्रमुख मुनीर सुद्धा उपस्थित. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली. राज्यातील पूरपरिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय.